शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 10 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर या ठिकाणी 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल हा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथींची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मेथी ही साधारण 15 ते 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर शापूसुद्धा 20 ते 22 रुपयांपर्यंत शापूचे दर आज आपल्याला बारामती मार्केटमध्ये पाहायला मिळाले। त्याचबरोबर पालक हा सुद्धा 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आलं हे साधारण 60 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 100 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता, मोठ्या प्रमाणात आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर लसूण बघू शकता। लसूण हा साधारण 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पाकळी लसूण हा साधारण 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पेरू हा हलका माल 20 पासून ते चांगला माल 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूला 40 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर फ्लावर बघू शकता। फ्लावर हा 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, कोबीची आवक बघू शकता। कोबी या ठिकाणी 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळते। 15 किलोची बॅग ही साधारण 150 ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे। त्याचबरोबर वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता। शेवगा शेंग ही साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही साधारण मिरची कशी 60 रुपये या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे। त्याचबरोबर लिंबूची आवक बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे। या ठिकाणी बघू शकता, या क्वालिटीमध्ये लिंबू हे 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर चांगला माल हा 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। लिंबाचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मित्रांनो, नारळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खोबऱ्याचा नारळ हा साधारण 20 रुपयांना एक याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये खोबऱ्याचा नारळ 20 रुपयाला, तर पाण्याचा नारळ हा 30 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते। कैरी ही 20 रुपये ना 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आंब्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आंबा हा 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, 60 ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आंबा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सीताफळाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सीताफळ हे साधारण 40 रुपये किलो याप्रमाणे। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये सीताफळ हे 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भेंडी हे साधारण
30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हे 700 ते 800 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. टोमॅटोचे दर वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हे 800 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा साधारण 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये वाटाणा 80 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्ससुद्धा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता. हे गाजर 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर घोसावळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घोसावळा हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे घोसावळा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमधला घोसावळा 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर गवारींची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुणेरी गवार कशी आहे? पुणेरी गवार 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर गावरान गवार ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, चवळीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला माल हा साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. चांगला माल 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शिमला मिरची हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगला माल हा 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोहळ्याची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कोहळा हा साधारण 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडीची आवक बघू शकता. काकडी हे साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये खजुरांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. खजूर हा 1000 रुपयांना बॉक्स, 10 किलोचा बॉक्स हा 1000 रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये खजूर हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये मॅन्ड्रीनची आवक आपल्याला पाहायला मिळते. मॅन्ड्रीन बॉक्स हा साधारण 1300 रुपयांना बॉक्स याप्रमाणे. 10 किलोचा बॉक्स 1300 रुपयांना. या क्वालिटीमध्ये मॅन्ड्रीन बघू शकता 1300 रुपयांना बॉक्स याप्रमाणे. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.